गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करण्यासाठी पारायण पूर्ण झाल्यावर तुम्ही उद्यापनाचा विधी करू शकता. यात सहसा पूजा, ब्राह्मण भोजन, लहान मुलांना जेवण देणं, दानधर्माचा समावेश असतो. उद्यापनाच्या दिवशी श्री दत्तात्रेयांची पूजा करणे, गुरुचरित्रातील काही अध्याय वाचून उपवास करणे महत्त्वाचे आहे. उद्यापनाची तयारी. दिवस आणि वेळ निश्चित करा. उद्यापनासाठी दत्त जयंती किंवा इतर शुभ दिवस निवडा. दत्त जयंती एवढा शुभ दिवस दत्त संप्रदायात आणि या ब्रह्मांडात कोणताच नाही. पूजा करण्यासाठी आवश्यक साहित्य जसे की कलश, श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा प्रतिमा. हे दोन्ही नसेल तर सुपारी घ्यावी. फुले, हार, नैवेद्य इत्यादी तयार ठेवा. ब्राह्मण भोजन आणि दान. उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मण भोजन घडवा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. तुम्ही गरजू लोकांना दानधर्मासारखे पुण्यकर्म देखील करू शकता. उद्यापनाचा विधी. दत्तात्रेयांची पूजा. उद्यापनाच्या दिवशी सकाळी श्री दत्तात्रेयांची विधिवत पूजा करा. तुम्ही पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून त्यात श्री दत्तात्रेयांना आवाहन करू शकता. चरित्र पठण. पूजेच्या वेळी गुरुचरित्रातील काही अध्याय पुन्हा वाचणे महत्त्वाचे आहे. तुम्ही पारायणाची सुरुवात आणि शेवट एकत्र करू शकता. उपवास आणि नैवेद्य. उद्यापनाच्या दिवशी उपवास करून फळे किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. दुपारच्या जेवणात वरण, भात, पोळी आणि भाजीचा नैवेद्य दाखवून मगच जेवण करा. ब्राह्मण भोजन आणि दान. ब्राह्मण भोजनाच्या वेळी त्यांना आदरातिथ्य देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. तुम्ही गरजू लोकांना काही दानशूरता दाखवू शकता. उद्यापनाचे नियम आणि सावधानता. उद्यापन करण्यापूर्वी तुम्ही पारायणाचे नियम आणि नियमावलींचे पालन केले याची खात्री करा. पारायण आणि उद्यापन करताना ब्रह्मचर्य राहा. बाहेरचे कुठले पदार्थ जास्त खाऊ नका. घरामध्ये शांतता आणि पवित्रता ठेवा. वाचन योग्य जागी, योग्य दिशा आणि योग्य वेळी निश्चित करा. शक्यतो पारायण आपल्या देवाऱ्याजवळच करा. हे उद्यापन केल्याने तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ मिळेल आणि तुमचा गुरुचरित्र पारायणाचा विधी पूर्ण होईल. आणि आजपासून जे तुम्ही गुरुचरित्रामध्ये वाचलं आहे त्याचं आचरण आणि अवलोकन करा. नाहीतर काही उपयोग नाही. पालत्या गड्यावर पाणी. श्री गुरुदेव दत्त.